सिंधुदुर्गातले उभाटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी एक मोठं विधान केलं. आपल्याला शिवसेना शिंदेच्या शिवसेनेतून ऑफर होती असं ते म्हणतात. निलेश राणे यांच्यावर सुद्धा त्यांनी बरेच आरोप केले. आपल्यासोबत निलेश राणे, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. वैभव नाईक ज्या पद्धतीनं आता भाष्य करतायत याबद्दल तुमची प्रतिक्रिया? बघा, हा माणूस अदखलपात्र माणूस आहे. आता वैभव नाईकाची किंमत सिंधुदुर्गामध्ये काडीची पण राहिलेली नाही. तो काय म्हणतो ह्याला अजिबात कुठे महत्त्व नाही, ना जिल्ह्यात आहे ना इतर कुठे आहे. मी ज्या कार्यक्रमामध्ये ह्याचा उल्लेख केला, मी माझी एक घटना सांगितली. आता लोकांना तर खरं ते कळलं पाहिजे ना, नेमकं खरं काय आहे ते. तू बाजारात बसलायस तर लोक तुझा भाव विचारणार ना. एवढंच मी सांगितलं की तू बाजारात बसलाच नसता तर लोक तुझ्याकडे आली नसती विचारायला की तू येणार आहेस का, तू आमच्याकडे येशील का. अच्छा, तेवढं जाऊ दे गिरीश भाऊ. निवडणुकीच्या अगोदर अँटी चेंबरमध्ये बसायचे ते तर माझ्याकडे पुरावे आहेत. आत्ता जून महिन्यामध्ये मागच्या हा कसा मागे मागे फिरत होता, व्यासपीठावर गेला नाही, हा कसा अँटी चेंबरमध्ये उदयजींच्या मागे फिरत होता. सगळे पुरावे आहेत ना माझ्याकडे. मुळात काय आहे, तू विकासात्मक बोल. तू 10 वर्ष काय केलंस ते सांग. तू आमदार होतास 10 वर्ष, एक भाषण दाखव तुझं सभागृहातलं जे तू कोकणासाठी केलं आणि तुला काहीतरी मिळालं त्याच्यातून रिटर्नमध्ये. अरे तू नुसतं टीका करून कोणाचं भलं करणार आहेस. माझं सांगण्याचा ऑब्जेक्टिव्ह एवढा होता की आपण राजकारणामध्ये, तो विषय व्यासपीठावरचा वेगळा होता की आमदारकी कशी मिळाली असा तो विषय होता. आता अनुभव तर मला सांगावे लागतील. मी माझा अनुभव सांगितला, तर ह्याला मिरची लागायचं कारण काय. तू जर धुतल्या तांदळाचा होतास तर तू बाजारात का बसलायस. आता बाजारात बसणाऱ्याला काय म्हणतात मला काय इकडे कॅमेरावर सांगायची गरज नाही. तू नको बसू ना, लोक तुझ्याकडे काय येतात विचारायला. त्याच्यानंतर मी असंही बोललो की रवींद्र चव्हाण साहेबांनी ह्याचा खूप फायदा केला, हा लाभार्थी आहे. ह्याचा अर्थ काय होतो की जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते, हा तेव्हा आमदार होता, तेव्हा साहेबांनी कसलाही पॉलिटिकल डिफरन्स न ठेवता ह्याला मदत केली. म्हणून मी म्हटलं हा लाभार्थी आहे. आउट ऑफ द वे जाऊन अनेक वेळेला रवींद्र चव्हाण साहेबांनी, अच्छा रवींद्र चव्हाण साहेब कसे आहेत, ते 100% भाजपवाले आहेत. त्यांना 100% भाजप पाहिजे. आणि त्यांना असं जेव्हा दिसतं ना की हे बाजारात बसलेले आमदार आहेत, हे लोकप्रतिनिधी आहेत, ओपन आहेत, हे आपल्याकडे येऊ शकतात, ते त्यांना मदत करतात. त्याच्यामध्ये वाईट काय नाही, आम्हीही करतो. आम्हाला जेव्हा कळतो की हा माणूस ओपन आहे, हा आपल्याकडे येऊ शकतो, माणूस त्यालाच अप्रोच करतो ना भाऊ, दुसरं कोणाला करतो. ह्या परिस्थितीमध्ये मी माझा अनुभव त्यांना सांगितला व्यासपीठावर. अच्छा, त्याच्यामध्ये मी ह्याचं नावसुद्धा घेतलं नाही. आता ह्याला कसं झालं आहे, ह्याला कसं तरी TV चॅनलवर दिसायचं असतं, त्याला तिकडे कुत्रं उभं करत नाही. TV चॅनलवर दिसण्यासाठी तो हे सगळं बोलतो करतो. अच्छा, ह्याचे 2 भाऊ माझ्यामुळे निवडून आलेत. हा नमक हराम आहे साला. ह्याचे 2 भाऊ नगरसेवक माझ्यामुळे झाले, विचारा ह्याला. अच्छा, ह्याला सोडून द्या, हा कर्मदळिद्री आहे. नगर अध्यक्ष जे आहेत कणकवलीचे, त्यांना विचारा कोणामुळे ह्याचे 2 भाऊ निवडून आले. नगराध्यक्ष कोणामुळे निवडून आले विचारा. विषय कसा आहे की मला या घाणेरड्या चिखलामध्ये हात घालायचे नाहीत. मी माझं 1.5 वर्ष, 2.25 वर्ष काम करून दाखवलं. तू स्पर्धा कर, तू मंत्र्यांच्या मागे फिरतो ना, चल ठीक आहे, कामासाठी फिरला असताच मी समजू शकतो. अरे एकही काम तुझं जिल्ह्यात येत नाही म्हणजे तू स्वार्थासाठी जातोस, म्हणजे तू स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टसाठी जातोस. हा कॉन्ट्रॅक्टर, ह्याचा अख्खं कुटुंब कॉन्ट्रॅक्टर. आम्ही कॉन्ट्रॅक्टर नाही, आम्ही गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेत नाही, एकही गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे नाही. तुझं अख्खं कुटुंब कॉन्ट्रॅक्टवर चालतं गव्हर्नमेंटच्या, आमचं नाही चालत. तू साले पत्रे विकून लोकांना मदत करतोस. विषय कसा आहे, तू तुझं राजकारण कर. हा काय मुळाचा शिवसैनिक नाही, हा काँग्रेसवाला. ह्याचं अख्खं कुटुंब काँग्रेस, हा मुळात काँग्रेसवाला. ह्याचं फक्त कसं झालं, हा निष्ठावान म्हणतो, हा स्वतः काँग्रेस सोडून उभाटात आलाय. हा उद्धव साहेबांचा कधी होऊ शकत नाही. हा बाहेर जे काय बोलतो, मी 2 मिनिटात संपवतो, हा बाहेर जे काय बोलतो हे मला सगळं चांगलं माहिती आहे. कधी उद्धव साहेबांनी मला विचारलं, मी 100% सांगेन, साहेब बाकी कोणी तुमचे असतील पण हा तुमचा नाही. पण आपण काय म्हणतो, अशा अदखलपात्र माणसाला कशाला आपण भाव द्यायचा. जाऊ दे,
आता इथून पुढे काय बोलला तर माझे कार्यकर्ते बघून घेतील काय बोलायचं आहे ते. पण मतदारसंघाची वाट लावली. अच्छा, हा जिल्हा प्रमुख आहे, 10 वर्ष आमदार झाल्यानंतर हा जिल्हा प्रमुखच आहे, ह्याची अवकाश जिल्हा प्रमुख जिल्ह्यापर्यंतच आहे. जिल्हा पण कुठे, फक्त कुडाळ मालवण. ना ह्या मतदारसंघात ह्याला कुत्रं ओळखतं, ना इकडच्या डावी बाजूला ह्याला कुत्रं ओळखतं. हा फक्त एका मतदारसंघाचा जिल्हा प्रमुख. 10 वर्ष आमदार झालेला माणूस, ह्याला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही, ह्याला बाजूच्या जिल्ह्यात कोण किंमत देत नाही, हा टीका करणार. अच्छा, मी ऐकून घेतो 1.5 वर्ष, मी याच्यावर काही बोललो नाही आणि इथून पुढे कदाचित बोलणार देखील नाही. मला गरज नाही अशा लुक्या लोकांवर बोलायचं. एक तर काय त्याचा चेहरा बघा, ते डुक्कर आणि गेंड्याला एकत्र केल्यावर चेहरा कसा होतो तसा याचा चेहरा आहे. कधी प्रसन्नता नाही याच्या चेहऱ्यावर, नुसतं रडी नेगेटिव्ह, कधी चांगलं बोलला नाही. असं असताना म्हणून मी माझा अनुभव सांगत होतो, त्याच्यामध्ये ह्याला मिरची लागायचं कारण नव्हतं. पण तुम्ही 2 महत्त्वाचे मुद्दे, एक तर रवींद्र चव्हाणांचं नाव तुम्ही घेतलं, त्याबद्दल प्रश्न आहे की ते म्हणतात की रवींद्र चव्हाणांनी पैसे वाटले म्हणून तुम्ही निवडून आले, हा त्यांचा मूळ आरोप आहे. आणि दुसरा म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये आलात त्यामुळे त्यांना काँग्रेस सोडावी लागली, शिवसेना जॉईन करावी लागली आणि तुम्हाला निष्ठा काय कळणार असा सवाल ते विचारतात. बघा, चव्हाण साहेबांचं मी तुम्हाला अगोदरच ह्याच्या अगोदर जे काय बोललो ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. चव्हाण साहेब मला निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रचारामध्ये त्यांनी खूप मदत केली की निलेश जिंकला पाहिजे. त्याच्यामध्ये चुकीचं काय, ते आमच्या युतीचे नेते आहेत, त्यांनी आम्हाला मदत केली. एक लहान भाऊ समजून मला जर मदत केली तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे. पण तुम्ही रवींद्र चव्हाणांनी जे तुम्हाला तुकडे फेकले ते तुम्ही विसरलात आणि आज तुम्ही त्यांच्यावरच उलटलात. ह्या गोष्टीचं आश्चर्य मला वाटतं की ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात मदत केली आमदार असताना, पॉलिटिकल डिफरन्स बाजूला ठेवून की कदाचित हा माणूस उद्या 100%मध्ये हा याला काउंट करू शकतो, ह्या हेतूने तुम्हाला सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी मदत केली, तुम्ही त्यांचेही तुकडे विसरलात. आणि दुसरा विषय तुम्हाला सांगतो, हे जे राजकीय भांडवल करतात ना, तुमचा दुसरा प्रश्न जो होता की काँग्रेस का सोडली, काँग्रेस सोडायचं कारणच नव्हतं ह्या कुटुंबाला. काँग्रेसमध्ये तेव्हाही 2 गट चालायचे, तुम्हाला माहिती आहे. आम्ही जेव्हा होतो तेव्हाही 2 गट चालायचे, एक जुना गट होता आणि एक आमचा गट होता. ह्यांना फक्त नाव पाहिजे होतं, कारण का राणेंवर टीका केल्याशिवाय यांचं नाव होणार नव्हतं. काँग्रेसने यांच्या कुटुंबाला एवढं दिलं, ह्यांचं कुटुंब उभं केलं, तरी देखील यांनी काँग्रेसला सोडलं. अरे त्या दुसऱ्या गटाबरोबर राहायला पाहिजे होतं तुम्ही, पण तुम्ही ते नाही केलं. तुम्ही निष्ठा शिकू नका कोणाला. वैभव नाईकांनी अजिबात निष्ठा कोणाला शिकवू नये. हा किती पाण्यात आहे, कोणाकडून पैसे घेतलेत. अहो आज पण पैसे घेतो हा वेगवेगळ्या मंत्र्यांकडून, आज पण ठेकेदारीसाठी हा भिका मागतो वेगवेगळ्या मंत्र्यांकडे. ह्याचं जेव्हा मुंबईत येतो ह्याचं बघा हा कुठे असतो, हा मातोश्रीत कमी आणि हा मंत्रालयातच जास्त असतो भिका मागत. हा काय निष्ठेचा आम्हाला सांगतो. तू साला स्वतःसाठी, तू कॉन्ट्रॅक्टसाठी हे सगळं उभं करतोस. आम्ही जनतेसाठी मेहनत करतोय, जे तू 10 वर्षात करायला पाहिजे होतं ना, ते केलं नाही म्हणून आम्हाला एवढी मेहनत करावी लागते. तुम्हाला मी आज सांगतो, ह्यांनी मागच्या 10 वर्षात केलेली कामांचं ऑडिट करा जरा, म्हणजे तुम्हाला कळेल ह्यांनी किती दिवे लावलेत ते. स्पर्धा कुठे होऊ शकते. अहो आमचं सभागृहाचा परफॉर्मन्स बघा, आमचं सभागृहाच्या बाहेरचा परफॉर्मन्स बघा. आम्हाला शिंदे साहेबांनी आज महाराष्ट्र लेवलवर काम करायची संधी दिली, उद्धव साहेबांनी तुम्हाला का नाही दिली. तुला का फक्त जिल्ह्यातच ठेवला. तुझी लायकी उद्धव साहेबांना कळली राजा, उद्धव साहेबांना कळलं हा रेडा काय कामाचा नाही, ह्याला जिल्ह्यातच ठेवला पाहिजे. हा तोंड उघडणार तर घाणच करणार. म्हणून तू नको त्या नादाला लागू नको. आम्ही डायरेक्ट आउट करत असतो. हे वैभव नाईकाला कदाचित अजूनपर्यंत माहीत नसेल, कारण का कसं आहे, आम्ही त्याला जिल्ह्यात बैल म्हणतो का, कारण का त्याला काहीच कळत नाही, त्याला कुठला मुद्दा कळत नाही, विषय कळत नाही. फक्त राणेनं विरोध करायचं एवढं फक्त त्याला कळतं. आणि कुठल्या तरी राजकारणाचं भांडवल करून हा इथपर्यंत पोहोचला. ह्याचं मेरिट शून्य. ह्याचं कुठलंही एक विषय ह्याचा दाखवा ज्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा केला, जिल्ह्याच्या हिताचा केला, सभागृहात केला, सभागृहाच्या बाहेर केला. मी ॲप्रिशिएट करीन त्याला, पण 0 असताना मी ॲप्रिशिएट करणार नाही. तो माझा स्वभाव नाही. एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी हा पण मांडला की शिंदेची ताकदच नाही आहे सिंधुदुर्गामध्ये, कणकवलीमध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे आणि आमची जी शिवसेना आहे, उबाटाची शिवसेना, ती अखंड आहे. आमचे कुणी नगरसेवक कुठेही गेलेले नाही आहेत. पहिलं तर कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आहे, उबाटा नाही, आणि BJP आहे. त्या शहर विकास आघाडीमध्ये आमचे शिंदे सेनेचे म्हणजे आमच्या शिवसेनेचे त्याच्यामध्ये AB फॉर्मवर निवडून आलेली लोक आहेत. हे काय खोटं बोलायचं आहे ना, त्याला कुठं सर्टिफिकेट द्यायचं आहे, त्याला खोटंच बोलायचं आहे.
मालवणमध्ये सत्ता कोणाची आहे? कोणाचा नगराध्यक्ष आहे? शिवसेनेचा आहे. भारतीय जनता पक्षाचा सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात आहे. कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आहे, आम्ही आहोत. ह्याचे 2 भाऊ आहेत ना, ते माझ्यामुळे निवडून आलेले, ते पण त्याच शहर विकास आघाडीमध्ये आहे. AB फॉर्म उबाटावर नाही आहे, विचारा त्यांना. तेवढी अक्कल असतील तर बोलतील तुमच्याकडे. मला एक सांगा, मी जेव्हा आमदार पण नव्हतो ना, ह्याची जिरवत होतो. खरेदी विक्री संघ आमच्याकडे, दूध आपले जिल्हा बँका आमच्याकडे, क्रेडिट सोसायटी आमच्याकडे, ग्रामपंचायती आमच्याकडे. हा जेव्हा आमदार असताना ह्याची मी जिरवली आहे. ह्याला एकही ठिकाणी मी जिंकू दिलं नाही. त्याची पोटदुखी आहे की जिथे जिथे तो माझ्यासमोर उभा राहिला त्याला पराभवच बघायला मिळाला. एक निवडणूक, हा जिल्हा प्रमुख ना, हा फार मोठा नेता समजतो ना स्वतःला. ह्याला विचारा की कधी हा कुठली निवडणूक निलेश राणेसमोर जिंकला. ते ग्रामपंचायती असू दे, क्रेडिट सोसायटी असू दे, जिल्हा बँकेची असू दे, खरेदी विक्री संघ असू दे, ह्याचा सगळीकडे मी पराभव करत आलेलो आहे. कसली ताकद, कसली ताकद. अहो ह्याचे स्वतःचे भाऊ आहे ना, तुम्ही राजन तेली आणि यांना विचारा, सतीश सावंत यांना, तेव्हा ते तिकडे होते, त्यांना विचारा. ह्याचे जे 2 भाऊ निवडून आलेत ना, हे स्वतः सांगायचे, अरे बाबा तू मालवणला जा, तू इथे प्रचाराला थांबू नको. त्यांच्या भावंडांना नको होता हा प्रचारासाठी. ह्याची किंमत ही तुझी लायकी. हा, जसे ते इंदुरीकर महाराज म्हणतात ना, ही तुझी लायकी. अरे तू काय बोलतो, किती बोलतो. अरे बोलायला आमच्याकडे पण शब्द आहेत, पण आम्ही कामामध्ये फोकस्ड असल्यामुळे मी 1.5 वर्ष काय बोललो नाही याच्यावर. मी बोला कशा फटीचर माणूस आहे, लुक्का आहे, कुठेतरी पडलेला आहे, बोलू दे, कधीतरी मनाला समाधान वाटू दे त्याला बोलण्याचा. पण तू सातत्याने काही खोटं बोलशील हे ना ऐकून घेणार. इथून पुढे माझे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बोलतील, पण विषय एवढाच होता की त्यांनी सांभाळून बोललं असतं तर मला हे सगळं बोलायची गरज नव्हती.